गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। चामोर्शी भेंडाळा मूल मार्गाची दुरुस्ती, एसटी बस सुरू करणे, रस्त्याचे व पुलाचे तात्काळ काम सुरू करणे, शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा करणे अशा एकूण वेगवेगळ्या मागण्यांकरिता काँग्रेस पार्टी आणि आझाद समाज पार्टीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच शालेय विद्यार्थी व गावचे असंख्य नागरिक, पुरुष, महिला उपस्थित होते। काँग्रेस पार्टीकडून प्रमोद भगत, तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी चामोर्शी यांनी मार्गदर्शन केले, तसेच निवेदन सादर केले। मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि चामोर्शी ते भेंडाळा रोड पूर्णतः करून दिला पाहिजे, तसेच बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर धनराज वासेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। त्यांची गती राहते। मग आम्हाला शाळेमध्ये आम्ही वेळेवर पोहोचू शकतो। आमच्या इकडे बस नाही, आमचा रस्ता बहुत खराब असल्यामुळे आम्हाला त्रास होतो सायकल आम्हाला बस पाहिजे। महत्वाची गोष्ट म्हणजे आता लावून ना थांब ना त्याला त्याची दुरुस्तीची तुम्हाला मागणी करायची आहे, मग त्याच्याबद्दलच तुम्हाला बोलत आहे। आम्हाला त्रास होतो, आम्ही सकाळी येतो, आम्हाला बस नाही भेटत, रोड पाहिजे, त्याच्याबद्दलच मला तुम्हाला बोलत आहे। चामोर्शी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रमोद भगत। ये चामोर्शी मूल जो रास्ता है ये मुख्य मार्ग है, लेकिन 2 साल से ये खड्डों से भरा है। हमने सरकार से बार बार निवेदन दिए, उनको सूचना की, लेकिन उन्होंने कोई ध्यान नहीं दिया। वो रास्ते से ना एसटी चल सकती, ना एम्बुलेंस चल सकती, ना आम आदमी जा सकता है। पूरा रास्ता जाम है, खाली वो कंपनी के ट्रक चलते हैं और इससे काफ़ी मात्रा में अकबात भी हुए हैं। हमने वारंवार मांगनी करने के बाद भी सरकार ने ध्यान नहीं दिया। इसके लिए इस इलाके चामोर्शी इलाके के लोगों से मिल के, सबसे बोल के या भेंडाळा में चक्का जाम आंदोलन किया जा रहा है। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।